चला मंडळी, मी अशी काहीशी रेडी झालेली आहे. यांनी पाठीमागे गजरा आणि फुल लुक थांबा दाखवते. आणि राईट 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 आता वाजलेत मंडळी, किती वाजले हो? वही ना छोटा दादा के पास भी आने वाला था, दादा से 7 बात हुआ था वाजलेत उसका. आणि आम्ही इथं ट्रॅफिक मध्ये अटकलो. हे बघा आईच्या तर मंडळी झालेलं आहे. थोडंसं झोपली मी थोडीशी, कारण हॅलो. चला तर मग गरम पाणी पिण्यापासून माझी सकाळ झालेली आहे आणि मध्ये मध्ये मला आठवलं की मी गरम पाणी पिते. आणि पहिला तर मी इकडची पूजा वगैरे करून घेतली. आता मंदिरात चाललेले आहे. त्याच्या अगोदर बोललो जरासं पाणी पिऊ दे, पाणी पिलेलं खूप चांगलं असते आणि मग रुटीनला सुरुवात करूया बोललो. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर इथं मी आलेले आहे मंदिरात. तिकडची पूजा झालेली आहे माझी. अभिषेक करून पोथी वगैरे वाचून झाले. दर गुरुवारी मी पोथी वाचते, तर पोथी वगैरे वाचून झालेले आहे. आणि आता मंदिरातला अभिषेक करायला, त्याच्या अगोदर गरम पाणी पिला जसं बघितलं असं. आता साईबाबांचा आणि बाहेर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत आईंच्या कोणाच तरी लग्न आहे माहेरी. तर बाबा बोलले की तुम्ही जावा. तर मग आम्ही जाणार आहोत. इकडं समजा मुलगी होती ती तुर्ब्या साईडची, पण त्या लोकांनी तिकडं घेतले. तिकडं जायचं बोललं ना लई टेन्शन येतं, कारण ट्रॅफिक वगैरे येताना काय हालत खराब होऊन जाते. म्हणजे 12 शिवाय माणूस घरी येत नाही. किंवा काल समजा हे लवकर आले, काल मी व्लॉगच नाही काढला. काल हे गेलेले आणि आई गेलेल्या पत्रिका वाटायला, तर आले काहीतरी 8 सव्वा 8पर्यंत. आता आमचं आज बघूया, संध्याकाळी जायचं आहे लग्नाला. फक्त घरात काय आई बाबा आणि भाऊच असणार आहे आत्ता पुरतं. म्हणजे पुरतं जेवण बनवते, बाकी संध्याकाळचं बाबा काय पुलाव वगैरे मागवणार आहेत वाटतं. तर चला आता टाईमपास नाही करत, इकडं मी अभिषेक पटापट करून घेते आणि मग घरी जाऊन परत जेवणाचं बघायचं आहे. आईने आता मेंदूवड्याचं पीठ वाटलं आहे, किती दिवसातनं केलं. मी जास्त त्या भानगडीत पडतच नाही, मला टाईमच नाही भेटत, तर मी त्याच्यात जातच नाही. मग आईने आज ते मेंदूवड्याचं केलं. गौराशला एवढं आवडतं ना, लय आवडतं. तर मग तो दोघं पण झोपलीत. आणि रात्री ना नित्यांशी मला अजिबात झोपून नाही दिली आणि अशी झोप येते ना. आणि काल मी दुपारीसुद्धा झोपली नाही. काय करत होती मी, जेवेपर्यंत 1:30 पावणे 2 वाजता दुपारी. आणि मग त्याच्यानंतर हा उठल्यावर काही लगेच झोपत नाही. मग तर तसे करता करता 2:30 वाजतात. मग नंतर त्याला झोपवतं 3 वाजतात. मग तेव्हा कुठं झोपायचं असं, मग झोपायलाच होत नाही. मग त्याने एवढं म्हणजे हे केलं ना रात्री, हे डेंजरवालं. मला अशी झोप येत होती ना, लिटरली माझे डोळे आणि हे डोकं दुखायला लागलं. म्हणजे झोपत नव्हता तो. अक्षरशः 6 वाजता काहीतरी थोडा झोपला. जाऊ दे चला, तर मी पहिला अभिषेक करते ना, तर घरी जायला मला टाईम होईल. तर अभिषेक झालेला आहे साईबाबांचा. आणि इकडं मी शाल धुतलेलं राहतच, तर इथं टाकून घेते. इथं शाल धुवून झालेले आहेत माझ्या आणि आता सुकायला लावते मी. म्हणजे मी 2-2 दिवसात शाल धुवत असते आणि 3-4 काढलेले आहेत आम्ही. तर मग 2 वेळा एक झाली किंवा 1 वेळा झाली की मग धुवून काढते मी. आणि इथंच रश्श्या बांधलेल्या आहेत. आणि या रश्श्या म्हणजे जन्माष्टमी असते ना, तेव्हा पाळणा बांधायला बाबांनी लावलेल्या आहेत, तर त्या तशाच्या तशाच आहेत. मग मला ते काय म्हणतात, ह्या शाळा आहेत त्या धुवून टाकायलासुद्धा भेटतात. आणि एका साईडला टाकते मी, कपाटाच्या साईडला, म्हणजे बाहेरून काय दिसायला नको. आणि ते सुकायला टाकलेलं वेगळंच वाटतं ना, त्याच्यामुळं मग कपाटाच्या एका साईडला टाकलं.
परत नॅपकिन पण होता तर तो सुद्धा धुवून तिथंच टाकला. लाल कपडा होता तर तो पण टाकला आणि मस्त आता सुकतील उद्यापर्यंत. आता अभिषेक करायचं असलं म्हणजे धुतलेल्या बऱ्यांना आपण धुतलेले कपडे घालतो, धुतलेलं सगळं घालतो, मग देवाला पण नको म्हणून मग मी धुते. लादी पण पुसून घेते, पण आता 2-3 दिवस झाले मला पुसायलाच भेटले नाही. तर बघूया उद्या वगैरे पुसून घेईल. तर आता माझे शाल वगैरे धुवून झालेले आहेत. आता जाते मी घरी. निघालो आहे गौरांशला स्कूलला घेऊन आणि एवढा बेकार ऊन लागायला लागला ना, लय बेकार. आणि त्याच्यात माझं डोकं दुखायला लागलं गौरांचा अभ्यास घेऊन आणि गौरांच्या पाठी सकाळी सकाळी ओरडून त्याच्यामुळं एकदम बेकार वाटते. बघू आता घरी गेल्यावर मी डायरेक्ट झोपेल नाहीतर मग जेवेल, पण थोडंसं दुपारची झोप काढणार कारण 4पर्यंत तयारी पण करायची आहे मला. त्याच्या अगोदर मी झोपणार. हालत बेकार झाली माझी, रात्री झोप पण नाही. पहिला यायला सोडते शाळेत. तर मंडळी झालेलं आहे थोडंसं झोपली मी थोडीशी कारण झोप आलेली मला. जसं मग अशी बोलली तसं. आणि काय माहिती जेवलीच नाही मी. आली आणि जरा बसली. बाबा आले तर काकी वगैरे आल्या तर मी बसली आणि काहीतरी 2 का किती वाजता नित्याला झोपवता मी पण झोपले. भूकच नाही. आत्ता पण मला भूक नाही. काय माहिती मला असं वाटायला लागलं आहे की मला पण थोडे कावीळ वाटते कारण मी कधीच एवढी जेवायची राहत नाही. आले मी जेवतेच, पण भूकच नाही लागली. तर जरा बघूया उद्या वगैरे आमच्या त्या काकी ते चेक करतात तर त्यांच्याकडं उद्या जाऊन बघते. मला असं वाटते. नाही तर मी भुकी कधीच राहत नाही. पहिल्यांदाच म्हणजे दुपारची जेवली नाही. फक्त सकाळी मी चहामध्ये खारी खाल्लेली, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही खाल्लं आज. काय समजत नाही मला भूकच नाही. बघूया आता पण जेवणाची इच्छा नाही माझी. तर तयारी करायची. वाजले 3:30 पावणे 4 वाजायला आले. साडी वगैरे काढून ठेवते आणि मग तयारी करायला घेते. 4:30पर्यंत जर निघलं पाहिजे. जाता 6 वाजतील. मग आता आई पण थोडीशा भांड्या आहेत त्या घासून घेतात आणि मग निघायचं. बघते ओटा वगैरे पुसायचा आहे का, म्हणजे ओटा वगैरे पुसून जाऊ म्हणजे या लोकांना घाण करायला नको परत. सगळं उरकून गेल्यावर कसं टेन्शन नाही. नित्यान झोपला आहे तोपर्यंत मी साडी वगैरे काढून ठेवतो. थोडंसं वाटते फ्रेश मला, पण अजून पण हे नाही. बघूया. खास नवऱ्यासाठी मी बनवलेत आता मेंदू वडे. आणि किती महिन्यातून मेंदू वडे आणतात आमच्या. घ्या ना पप्पा ते प्लेट, याच्यात टाकू का. आणि मला असं वाटतं की मी जरा अंगदुखीची गोळी घ्यावी. इकडं हा उठला कसला कुडका दे आता. तो सुंदरा त्या सकाळी देणार. मी झोपली बाबा. मला रात्री झोपून नाही दिली ना, पण अशी प्रॉपर अशी नाही आपले डोळे बंद करून थोडंसं थंडीने प्रॉपर अशी झोप. किती बस का तुम्हाला एवढे. अंग दुखते माझं. त्याच्याला पण खाऊ ठेवलंय. चला यांना देते मेंदूवडा. चला मंडळी मी अशी काहीशी रेडी झालेली आहे. आणि गजरा आणि फुल लुक थांबा दाखवते. आणि हे माझे मिस्टरांना काय राहायची हेच नाही. कसे पण राहतात. आता शर्ट आपले कामावर पण तेच कपडे आणि लग्नाला पण तेच कपडे. आता पॅन्ट ना कामावर पण तीच पॅन्ट घालतात आणि लग्नाला पण तीच पॅन्ट घालतात. अशी परिस्थिती आहे त्यांची. काय सांगायचं. चलो आई येतील आता मंदिरातून आणि माझं बाळ पण येईल. गौरांश बाळ. चलो चला आम्ही लोक निघालेलो आहोत. इकडं आहे ते, इकडं आहेत. गेलं आहे आणि गौरांशला ठेवलंय घरी. राहिलंय बरा. आव आणि यो आव माझा आव आव बघतोय इकडं तिकडं. आता किती वाजता 6 वाजायला आले. 6 वाजता निघालोत आम्ही. बघू किती वाजता पोचते. आता कोणाचं लग्न टाईमवर लागत नाही. इथं तर बाबा स्वतः बोलतात की 5:30चं लग्न आहे ते 8 वाजता लागणार आहे ना.
तिकडे लवकर जेवण सांगा, जेवण चालू करून टाक, जेवण घेऊन दे लोकांना. हा आणि जाऊ दे जेव्हा आयर पाकिट द्या असेल त्याने जावा. नाही, तुमची उपस्थितीच हेच आमचं आयर असं लिहिलं पाहिजे पत्र. अय्यो जेवण निघून जातील आपल्या तिकडच्या तिकडे. एवढा सारा मेन्यू आहे, ते खाता खाता टाइम लागेल, घेता घेता टाइम लागेल. त्याच्यामुळे लवकर जेवण चालू करायलाच लागणार. पण लग्न झाल्याशिवाय थोडी जेवण चालू करणार. असं काय नसतं. मंगलाष्टक लग्न अगं 5:30 आहे ना, तू 6:30 लागेल, 1 तास उशिरा कधी 5:30? कोणाचा? आपला. आपला. अरे बाबा बघूया, लागलं तर. तुम्ही घरातून 5:30 ला निघाला तर लवकर होते आमच्यावर. इथंच आपलं काय खरं नाही. लवकर झालं तर नशीब एकदम मस्त. लवकर झालं लग्न तर, नाहीतर मग काय. तुमचा कितीला लागलेला? 3:30 का 4चा होता तो. कितीला लागलेला सांगा ना. 6 वाजता लागला काय माहिती. तूच लेट आली होतीस. हो लेट आला. या नाट्याच्या यश अभिनय संपन्नतेकडे असा चलो काना चलो कुठे चाललं बाबू तू? हे बघा वाशीचा हे सेक्टर 2 ना हो. सेक्टर 2 बोलतात का? हा सेक्टर 2च. आम्ही यायचो इथं पहिला. काय काय गेला अजून आतमध्ये, तिकडं मार्केट आहे अजून. सागर जायचं ना त्या कुठला तो सागर इथून सगळं इथून असं फिरायचं. इथं स्वीट काहीतरी आम्ही लस्सी घ्यायचो. लस्सी आणि इथं सँडविचवाला आहे एक, तिथं सँडविच घ्यायचो. आणि इथं पण रेडीमेड ब्लाऊज, मस्त कपडे असायचे. इकडं पण बघा दिसते का मार्केट. पुढं आता बसून नाही देते लोकांना खाली. कुर्ल्याला तर पुरं खाली केले, बसलेत ते बघा. हे बघा तिकडं घ्यायचं ना हो, दिसलं का? राईट. आता वाजलेत मंडळी, किती वाजले हो? वही ना छोटा दादा के पास भी आने वाला था, दादा से 7 बात हुआ था वाजलेत. उसका. आणि आम्ही इथं ट्रॅफिक मध्ये अटकलोत. कुठं वाई? अच्छा शिलफाटात एवढी Okay. डेंजर. मंदिरासमोर. ठीक है, दादा के साथ कभी प्लान कर रहे हो? डेंजर. अशीच थांबले, हलत पण नाही ट्रॉफिक गाडी. काय इधर करणार? शक्ल देखो तो पहचान, नाम से इतना याद नहीं. अयो! नित्याची थांब माझी. हाँ राइट वो पता है. नित्यांचे कपडे चेंज केले आता. काय अंधार असल्यामुळे काही नीट दिसत हाँ नाही. बरोबर. नीटू मला गौरांची खूप आठवण यायला लागली. काय अरे माहिती. सही है. म्हणाली माझा येते मोबाईल. थांब शनू. चला एकदाची निघालेलो आहोत आम्ही आणि डोंबिवलीमध्ये प्रवेश केलेला आहे. कोणी आपण कुठे डोंबिवली? काय आलो अजून लय वेळ आहे डोंबिवलीला. बैलगाडा दिसल्याशिवाय डोंबिवली येत नाही. खरं. तो भोपाळचा बैलगाडा. इधर का हमको कुछ मालूम नाही. मग हे काय आहे? हा हे कुठं आलो आपण? हे शिलफाट्याच्या पुढं आलो. शिलफाट्याच्या पुढं नशीब चालू झाले. आता पुढं बघूया. पोचलेलो होतो आम्ही इथं आणि आता 8 वाजले. आता लग्न लागतंय. आम्ही पोचलो तेव्हा काय बोलायचं. लग्न होतं 6:30चं, लागतंय 8 वाजता. चलो इथं एक फोटो काढला पाहिजे मस्त. लग्नाला आलो पण तांदूळच नाही. तांदूळ कुठे आहेत? अक्षदा. तांदूळ नाही, अक्षदा. घरी येते. नाचतोय तू? नाचतोय इथंच ना पप्पाकडं. आत्ताशी झालं लग्न लागलं. आता बँड वाजत टिडुम. गाणी
आता आम्ही चाललो आहे जेवायला. यांचं जेवण झालं आहे. आई आणि मी चाललो आहे. इथंच बसा ना, आम्ही जातो. पिशव्या इथं आहेत. नाही बस तिकडे घेऊ पिशव्या. मावशीचा आहे तिकडे. तर या आहेत, आता तुम्हाला दिसतीलच आहे बघा, या आहेत ना ऑरेंज कलरचे ब्लाऊज त्या आहेत यांच्या मामी म्हणजे आईंची वहिनी. तर त्या आपला व्हिडिओ बघतात. तुम्हाला सांगत होत्या की मी तुमचे व्हिडिओ बघते, मी तुझे व्हिडिओ बघते. खूप छान वाटलं ऐकून. नाही जेवायचं, ये जेवले आता आम्ही जेवू. जेवण आलो बोललो, जेवढे मला नाही माहिती तेवढे दाखव, नंतर मला माहिती तेवढे मी येईन. मग काय बाईकवरती ते फटाफट. चला मंडळी, वाजलेत 11:30. आता पोचलो आम्ही. सगळं चेंज वगैरे केलं आणि आता मी कपडे टाकलेले धुवायला ते आता सुकायला लावते. आणि तोंड वगैरे धुवून मस्त पहिला नितेशला भरवायला लागेल मला, कारण त्याला भरवायचं आहे. आणि मग झोपायचं. डोकं दुखायला लागले. थोडीशी भांडी आहेत ती ठेवून देणार आता. मग झाडू वगैरे मारला तर ना, आता काय नाही करणार मी आता. तब्येत झोपून जाणार, खूप दमल्यासारखं झालं. तर चला आता कपडे वगैरे टाकून घेते. आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या एक मी दाखवलं ना बोलताना, कोण बोलू मामी, तर त्या आपले व्हिडिओ बघतात. तर खूप थँक्यू आणि चलो बाय बाय.